नमस्ते सर्वांना, उज्ज्वला जर्नी या माझ्या व्हिडिओमध्ये माझ्या यूट्यूब फॅमिलीचं मी स्वागत करते। आज डब्यात काय नवीन ही सिरीज आपली चालू आहे। या वाटीने मी 2 वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे। याच्यामध्ये आपण मीठ टाकून घेऊयात। 4 टीस्पून आपण मीठ टाकून घेतलेलं आहे। हळद 1 टीस्पून, लाल तिखट 4 टीस्पून आणि हिरव्या मिरचीचा ठेचा। तुम्ही हा व्हिडिओ पाहिला नसेल तर तुम्ही पाहू शकता। हिरवी मिरची, लसूण आणि जिरं हे मी करून ठेवते, त्याच्यामुळे असं घाईसाठी आपल्याला पटकन उपयोगाला येतं। तर ही हिरवी मिरचीचा ठेचा मी 1 टेबलस्पून घेतलेला आहे। तर आपण सर्व मिक्स करून घेऊयात आणि याच्यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून आपण बॅटर बनवून घेऊयात। आपण भज्यांचं पीठ भिजवतो ना, तसंच त्याच्यापेक्षा थोडंसं सैल पीठ भिजवायचं आहे। याच्यामध्ये आपण तेल टाकून घेणार आहोत। तीन पळी आपण तेल घेतलेलं आहे। तेल तापलं की आपण मोहरी टाकून घेऊयात 1 टीस्पून, जिरं 1 टीस्पून आणि याच्यामध्ये आपण कांदा बारीक चिरून घेतलेला आहे तो टाकून घेऊया। आता याच्यामध्ये बाकी दुसरं काही टाकून घ्यायचं नाही, कारण तिखट मीठ आपण सर्व बेसन पिठामध्ये टाकलेलं आहे। कांदा आता आपण चांगला गुलाबी रंगावर आणि मऊ होईपर्यंत परतून घेऊया। कांदा छान परतून झालेला आहे। आता याच्यामध्ये आपण जे बॅटर कालून घेतलं होतं ना ते टाकून घेऊया। हे आता सर्व आपण मिक्स करून घेणार आहोत। ज्या भांड्यात बॅटर आपण कालून घेतलं होतं त्याच्यातून थोडंसं पाणी टाकून घेते। याच्यामध्ये थोडंसं आपण तेल टाकून घेऊयात। कढईला जे खाली चिकटलेलं असतं ना ते लवकर निघत नाही, त्याच्यासाठी आपण तेल टाकून घेतलेलं होतं। एक पळी आपण तेल टाकून घेतलेलं आहे। तेल टाकल्यामुळे काय होतं, हे छान व्यवस्थित शिजलं पण जातं। आता हे शिजलं ना की मग हे असंच इथं पसरून ठेवायचं याला। हे पहा, आपण हे सर्व बॅटर पसरून ठेवलेलं आहे आणि याच्या आता साईडने आपण तेल टाकून घेणार आहोत आणि आता आपण हे झाकण ठेवून मंद गॅसवरती शिजून घेऊ। हे पहा, आता हे पूर्णपणे सुकलेलं आहे। अगदी 15 ते 20 मिनिटात आपली बेसन वडी होती। आणि हे झालं कसं समजायचं, तर हे ह्याच्या कडा आहेत ना अशा कडणी सुटतात पहा, याला लगेच हलवायचं नाही। आता याच्या साईडने आपण थोडंसं असं तेल टाकून घ्यायचं थोडं आणि आपण याच्यावरची झाकण ठेवतो ना तर त्याचा आवाज चुरचुर असा येतो, त्यावेळेस समजायचं की आपली बेसन वडी तयार झालेली आहे। आणि मंद गॅसवरती हे सर्व शिजून घ्यायचं।
आता मी गॅस बंद करत आहे आणि पूर्णपणे आपण हे थंड करून घेऊया. त्याच्यानंतर याच्या वड्या पाडून घेऊ. हे पहा, हे पूर्णपणे आता थंड झालेलं आहे आणि आता आपण हे त्याच्या कडा काढून घेणार आहोत या अशा साईडने. पूर्ण असं पूर्ण सुटून येते पहा हे. त्याच्यानंतर आपण याच्या आता वड्या पाडून घेऊयात. भाजीची कोणतीही पूर्वतयारी न करता एखाद्या वेळेस जर भाजीला काय नसेल ना तर हे तुम्ही आवर्जून टिफिनसाठी करा. खूप छान, चवीला पण छान होतात त्या. अशा छान अशा वड्या तयार होतात त्याच्या. तुम्हाला हा माझा व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.